तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडचणी, अभ्यासातील समस्या, वाईट संगत किंवा मानसिक ताण हे सगळं पाहून तुमचं मन अस्वस्थ होतं का? कारण आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक आईवडिलांची एकच इच्छा असते की आपल्या लेकरांचं आयुष्य सुखी व्हावं, त्यांना यश मिळावं, त्यांच्या वाटेवर येणारी संकटं दूर व्हावीत. अशा वेळी एकच आधार उरतो, श्रद्धा आणि स्वामींची कृपा. म्हणतात ना, जिथे भक्ती तिथे शक्ती आणि जिथे स्वामी तिथे काहीच अशक्य नाही. म्हणूनच श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिवसावर आई वडिलांनी आपल्या मुलांसाठी एक छोटीशी पण प्रभावी सेवा नक्की करा. यामुळे स्वामींचे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात एक नवी दिशा घेऊन येतील. 20 मार्च रोजी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन. साक्षात ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज यांचा प्रकट दिन आहे. आई वडिलांनी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक छोटी गोष्ट केली तरी स्वामींची आभाळा एवढी कृपा तुमच्या मुलांना लाभेल. मग स्वामी प्रकट दिवसावर आई वडिलांनी मुलांसाठी काय करावं? तर उत्तर खूप सोपं आहे. स्वामींच्या प्रकट दिनी सकाळी लवकर उठून घर स्वच्छ करून घ्यावं, देवघरात दिवा लावावा, मुलांच्या नावाने स्वामींचा मंत्र जप करावा. श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा 108 वेळा जप करावा. त्यानंतर मुलांच्या डोक्यावरून हात फिरवत मनापासून प्रार्थना करावी. स्वामी, माझ्या लेकरांना सद्बुद्धी, आरोग्य आणि यश द्या. कारण ही प्रार्थना फक्त आपले शब्द नसतात, ती आईवडिलांच्या मनातील खरी शक्ती असते. जेव्हा आई वडील श्रद्धेने स्वामींचं नाव घेतात तेव्हा त्या भक्तीतून मुलांच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. असे बऱ्याच जणांचे अनुभव आहेत. स्वामींच्या प्रकट दिनी खूप मोठ्या पूजा अर्चना करण्याची गरज नाही, तर मनापासून केलेली ही एक छोटीशी प्रार्थना आपल्या मुलांना खूप काही मिळवून देऊ शकते. स्वामींची कृपा तुमच्या मुलांवर अशी वर्षाव करते की जणू स्वामी तुमच्या मुलांच्या पाठीशी आहेत. स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र सुद्धा खूप प्रभावी आहे. जर मुलं वारंवार आजारी पडत असतील किंवा त्यांचा अभ्यासात मन लागत नसेल तर त्यांच्या नावाने मंत्र जप करावे. त्यांच्या डोक्यावर मंत्र जपाचे पाणी शिपडावे. आपण 108 वेळा ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकता. त्या जपाचं पाणी तयार करू शकता आणि हे पाणी मुलांच्या डोक्यावर शिंपडू शकता. एवढंच नाही तर आणखी एक उपाय आहे. ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत असताना मुलांच्या नावाने सुपारी स्वामींना व्हावी. पूजा झाल्यानंतर ही सुपारी मुलांच्या उशीखाली ठेवावी. यामुळे मुलांना संरक्षण कवच निर्माण होते. स्वामी नामस्मरण हे सर्वात मोठे कवच आहे. आईच्या मुखातून घेतलेले नामस्मरण हे मुलांसाठी वाईट शक्तींपासून संरक्षण करते. एवढंच काय तर आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनी सकाळी व संध्याकाळी किमान 21 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. मुलांनाही नामस्मरण शिकवावं. घरात रोज संपूर्ण कुटुंबानं नामस्मरण करावं. या दिवशी मुलांसाठी काही खास सेवासुद्धा तुम्ही करू शकता, जसे पादुका पूजन करू शकता. स्वामींच्या पादुकांना, फोटोला किंवा मूर्तीला गाईचं तूप व अष्टगंध लावून मनोभावे पूजा करावी. फोटो नसेल तर एक सुपारी ठेवून तीच स्वामींचं रूप आहे असं समजून पूजा करावी. त्याचबरोबर ओम श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करावा. मंत्र जप करताना जे पाणी घेतलेलं आहे ते पाणी मुलांच्या डोक्यावर शिंपडावं. हे मुलांच्या आरोग्यासाठी आणि एकाग्रतेसाठी कवच ठरतं. त्याचबरोबर स्वामी चरित्र सारामृत किंवा दासबोध वाचावं. मुलांसमोर याचं मोठ्यानं वाचन केल्यास घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मुलांनाही आवड निर्माण होते. स्वामींना प्रिय असणारी साखरपोळी किंवा श्रीखंडाचा नैवेद्य दाखवावा व त्याच्यातील घास आपल्या मुलांना द्यावा. स्वामी सांगतात, आईच्या भक्तीने मुलांची संकटं दूर होतात. जर मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल किंवा मुलं वारंवार आजारी पडत असतील तर हे उपाय आपण श्रद्धा व भक्तीने करून आपल्या मुलांना याचा नक्की लाभ देऊ शकता. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनी आपण गरजू लोकांची मदत करावी. स्वामींना प्रसन्न करायचं असेल तर आणखी सोपे उपाय आहेत, जे म्हणजे गरजू मुलांना आपल्या मुलांच्या हाताने पुस्तक, पेन, खाऊ, कपडे इत्यादी दान द्यावेत. एखाद्या स्वामी मंदिरात जाऊन साखर, दूध, तूप किंवा फळं मुलांच्या हातून दान करावी. आपल्या मुलांना दान करण्याचं व लोकांना मदत करण्याचं महत्त्व शिकवावं. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनी आपण आपल्या मुलांसाठी हा साधा व सोपा उपाय नक्की करू शकता. स्वामी सेवा करू शकता. कारण स्वामींच्या प्रकट दिनी आईने मुलांसाठी केलेले हे काम खूप पुण्यदायी आणि लाभदायी ठरू शकतं असं सांगितलेलं आहे. याचा अनुभव तुम्हीसुद्धा घेऊ शकता. स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनी तुम्ही कोणते उपाय करता व त्याचे काय लाभ झालेत हे अनुभव शेअर करायला विसरू नका.
जर तुमचा स्वामींवर विश्वास असेल तर हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ. आणि भक्तीच्या या प्रवासात स्वामी आणि मी यांच्यासोबत राहा. श्री स्वामी समर्थ.